परीक्षा संपल्या म्हणजे सुट्टी. इथे सुट्टी नावाची गोष्टच नाही. आजपासून आमचं कॉलेज सुरू आहे. काही दिवसांनी पोस्टिंग सुरू होईल आणि पुन्हा तोच रुटीन. थकवा येतो पण थांबायचा पर्याय नाही. फ्रेश वगैरे झालोय, आता युनिफॉर्मला करतो चांगलं इस्त्री आणि निघतो. पण त्याआधी ना तुम्हाला जुगाड सांगतो. आता माझे शूज झालेत पूर्ण खराब बघा. आता त्याला चमकवायचं कसं म्हणून आधी सगळी धूळ काढून घेतली आणि आपल्या 10 वाली डब्बी छोटीशी वॅस्टिलची घेतली बघा आणि लावलं हळूहळू सगळीकडे आणि घासलं. असे शूज चमकतात ना बघा, एक साईडची बघा चमकले. म्हणून दोन्ही बुटांना व्यवस्थित चमकवलं. हा जुगाड खूप कामाचा आहे बघा. लाईफ मध्ये जुगाड करावाच लागतो. नर्सिंग लाईफ आहेच अशी. आम्ही फक्त विद्यार्थी नाही, आम्ही भविष्यातले केअर गिव्हर्स आहोत. कोणाचे वेदनेत दिलासा देणारे, कोणाच्या आयुष्यात आशा निर्माण करणारे. लोक सुट्टी एन्जॉय करत असताना आम्ही रुग्णांची काळजी घेत असतो. लोक आराम करत असताना आम्ही जबाबदारी शिकत असतो. हो, आम्हाला विश्रांती कमी मिळते पण आमचं काम खूप मोठं आहे. नर्सिंग ही फक्त डिग्री नाही, ती एक सेवा आहे, एक मिशन आहे. आज थकलेलो आहोत पण उद्या याच मेहनतीचा अभिमान असेल, कारण नर्सिंग महत्वाचं आहे आणि नर्सिंग स्टुडंट कधी हार मानत नाही. आता कॉलेज तर झालंय, आता स्वतःला घडवायचं म्हणजेच फिट अँड फाईन राहायचं. काही जण विचारतात एवढं कॉलेज, पोस्टिंग, ड्युटी असताना जिम कशाला? कारण नर्सिंग स्टुडंटला फक्त मेंटल स्ट्रेंथ नाही, फिजिकल स्ट्रेंथ पण तितकीच गरजेची आहे. रुग्णाची काळजी घ्यायची असेल तर आधी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. लांब ड्युटी, उभं राहणं, स्ट्रेस, वर्कआउटच मला पुन्हा एनर्जी देतो. परीक्षा संपल्या पण आमच्यासाठी सुट्टी नाही. कॉलेज चालू आहे, पोस्टिंग सुरू होणार आहे, पण जिम मात्र स्टॉप नाही आपली. नर्सिंग हे सेवा आहे आणि सेवा करण्यासाठी शरीर मजबूत असणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग बॉडी प्लस काम माइंड इज इक्वल्स टू बेटर नर्स. आज थकलो आहे पण उद्या याच मेहनतीचा फायदा होणार आहे. नर्सिंगसाठी मन मजबूत आणि जिमसाठी शरीर मजबूत, दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहे बघा. जुनी एनर्जी वापस येते आपली हळूहळू. तसंच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय मित्रांनो.